नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आमच्या लाडक्या नाईकबाईचा आजचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे नाईकबाई म्हणत असतात, "अहो शाळेत आहोत आपण, कोणी पाहिलं तर नोकरी जाईल माझी आणि माझी नोकरी." तोपर्यंत हेमंत म्हणजेच नाईकबाईंचा नवरा म्हणायला चालू करतोय, "माहितीये, माहितीये, मला धमकी देऊ नकोस तू. इथे शाळेत तमाशे नको असतील ना, तर घरी ये आता तू माझ्याबरोबर गुपचूप घरी निघायचं." तर नाईकबाई म्हणतात, "मी येते, प्लीज, प्लीज तुम्ही पुढे व्हा." तर हेमंत सांगतो, "15 मिनिटं आहेत तुझ्याकडे. 15 मिनिटांच्या आत तू मला घरी हवी आहेस, कळलं?" तर नाईकबाई म्हणतात, "मी सांगते." आणि असं म्हणेपर्यंत तिकडनं हेमंत निघून गेलाय बरं का. तर प्रेक्षकांनो बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर इथे नाईकबाईंची चप्पल ना तेवढ्यामध्ये तुटतीये. परत त्या तशीच चप्पल आतमध्ये खुपसतात, घालतात आणि मग त्यापुढे हेडमास्टर जिथे आहेत बसलेले जगताप सर आणि सगळे जे काही इन्स्पेक्शन करणारे सर आहेत, तिथे गेलेले आहेत. आता बघूया पुढे काय-काय घडतंय ते. तर नाईकबाई असा 2 मिनिटं बघतात तर तो शिपाई त्यांच्याकडेच बघत असतो. पण ते आता गिल्टी फील म्हणजे काहीच बोलू शकत नाहीत, अगतिक होतात. इन्स्पेक्शन घेणारे सर विचारतायत, की "हे बाहेर आलेत ते?" तर जगताप सर सांगतात, "ते नाईकबाईंचे मिस्टर आहेत." तोपर्यंत ते विचारतात, "का काही प्रॉब्लेम आहे का?" तर जगताप सर म्हणत असतात, "काही प्रॉब्लेम नाहीच आहे. ते अधून-मधून असे येत राहतात, असं सारवून घ्यायचा प्रयत्न करतात. तर हे असंच शाळेमध्ये आरडाओरडा करतात का?" तर जगताप सर म्हणत असतात, "आरडाओरडा करत नाहीत." पण तावडे सर तोपर्यंत म्हणतात, "ते अहो हो." आणि म्हणजे काय आहे ना, त्याचं कसं आहे ना, तोपर्यंत नाईकबाई येत म्हणतात, "त्यांची ना जरा त्यांची मनस्थिती ठीक नसते." असं म्हणून ते सांगत येतात आता बघा प्रेक्षकांनो नाईकबाई आणि काही बोलू देत नाहीत त्या तावडेंना वगैरे आणि आता पुढे त्या बसतात आणि काय होतं ना, म्हणजे म्हणून ना अशी चिड करतात ते असं नाईकबाई आता सांगतात. तसे ते खरं तर खूप चांगले आहेत स्वभावाने, पण म्हणजे असं कधीतरी त्यांना त्रास होतो. म्हणजे मी आज जी काही आहे, मी जे काही साध्य केलंय, ते खरंच त्यांच्यामुळे, त्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच साध्य केलंय, असं नाईकबाई सांगतात आणि म्हणतात, "सर मी जरा." तर जगताप सर म्हणतात, "जाऊन या." तर इथे "मी निघू प्लीज?" असं विचारतात त्या नाईकबाई त्या इन्स्पेक्शन घेणाऱ्या सरांना. तर ते म्हणतात, की "ठीक आहे, जावा तुम्ही." तर प्रेक्षकांनो आता बघूया पुढे काय घडतंय ते. नाईकबाई गेल्यानंतर तावडे सर आणि ह्या मॅडम दोघं एकमेकांना खाणाखुणा करतात. बाकी सगळ्यांना मात्र प्रश्न पडलाय, की हे नेमकं म्हणजे असं एकदम का निघून गेले किंवा काही टेन्शनचं काय असेल का असं म्हणून. तर आता नाईकबाई जात असतात तोपर्यंत खाली हाक मारते, "शरू" असं म्हणत आणि त्या विचारतात, की "शरू क्या हुआ? हेमंत का आले होते शाळेमध्ये?" तर नाईकबाई म्हणतात, "काही कल्पना नाही गं, पण घरी काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असणार आहे. नाहीतर इथे येऊन ते असं म्हणजे." तर लगेच नाईकबाई बोलता-बोलता गप्प होतात, की त्यांना आठवतं, की शाळेतच ते हात उचलणार नाहीत असं तिला म्हणायचं असतं. पण ती गप्प राहते. तर खलिदा विचारते, "नाहीतर काय? काय केलं त्यांनी? असं इथे काय?" असं म्हणत विचारत असे खलिदा. तर नाईकबाई म्हणतात, "अगं जाऊ दे ना, एवढं काही महत्त्वाचं नाहीये. मी निघते, मला उशीर होतोय." पण खलिदा म्हणते, "अगं पण सायकल?" तर नाईकबाई म्हणतात, "अगं तिची ती चेन आहे ना, ती तुटली इथे कुठे दुरुस्त करू मी त्या चेन दुरुस्त करायला? त्याचं पण बघावं लागेल ना. मी मी पाठवते कुणाला तरी." तर खलिदा म्हणते, "ठीक है, मैं करवा लूँगी, तू निकल जा. आराम से जा और प्लीज कुछ लगे तो फोन करना." तर प्रेक्षकांनो इथे घरामध्ये आता बघूया पुढे काय घडतंय ते. नाईकबाई तर निघाल्या आहेत यायला. तर इथे नानी ना इकडे हेमंतचे कान भरतायत. ते म्हणतायत, "बंड्या, आज तुझ्या बायकोने अगदी हद्द केलीये. तू तिला डोक्यावर चढवून ठेवलेस ना, त्याचे परिणाम आहेत हे." तर बंड्या म्हणजेच हेमंत म्हणतो, "नानी, काही वेळेला माझाही नाईलाज होतो अगं. म्हणजे काय होतं, मला मनासारखी नोकरी मिळत होती, पण हिच्यामुळे ती करता नाही आली. म्हणून ही अशी कॉन्ट्रॅक्टवर कामं करावी लागतात. ही नोकरी करतीये ना, त्याचा माज आहे हिला माज." तर "अरे पण कॉन्ट्रॅक्टची कामं तू करतोयस ना, तुझा धाक नाहीये तिच्यावर." असं नानी म्हणतात आणि म्हणतात, "बायकोवर धाक शिकवायला ठेवायला शिक. आता डोक्यावर बसले, उद्या तोंड काळं." असं म्हणेपर्यंत आता तिकडनं नाईकबाई आलेत बरं का. जरा कमी पावसात भिजतच ते आलेल्या आहेत आणि त्या अशा येऊन घाबरून अशा एकदम बघतायत त्या दोघांकडे. दोघांची नजर बघा कसली आहे ते. आता पुढे काय ही दोघं जण प्रताप करणार आहेत बघूया. तर नाईकबाई अशा 2 मिनिटं बघतच राहतात आणि त्या भिजत-भिजत आता आतमध्ये येतात. सगळ्या पूर्ण भिजलेल्या आहेत बरं का. तर आता ना नाईकबाई विचारतात, "काय? काय झालं?" म्हणजे शारदा विचारते, "काय, काय झालं?" तर नानी ना पदर-बिदर खोचतात. इकडे शारदाचा हात असा धरतात आणि तरा-तरा ओढत ना किचनमध्ये घेऊन येतात. शारदा म्हणत असते म्हणजे नाईकबाई म्हणत असतात, "काय झालंय?" तर आता कचऱ्याची डब्बी म्हणजे पेटी, बॉक्स जो काही आहे, डस्टबिन जे काही आहे, ते इथे नानी पुढ्यात करतात आणि विचारतात, "हे काय आहे?" तर इथे ना नाईकबाई म्हणतात, "कचऱ्याचा डबा आहे, काय झालं?" तर तोपर्यंत हा हेमंत म्हणतो, "मुस्काट फोडी ना." आणि म्हणतो, की "मस्करी चालली आहे का इथे?" असं विचारतो बरं का चिडून आणि म्हणतो, "उघड." तो त्या डब्याचं झाकण उघड
तर आता ना हे नाईकबाई म्हणजेच शारदा ते डब्याचं झाकण उघडते आणि त्याच्यामध्ये त्यांना काय दिसतं, तर अंड्याची शिलकं दिसतात तिथे. तर आता ना नाईकबाईकडे अशा हेमंत आणि हे नानी दोघं जण रागाने बघत असतात. तर आता अंड्याची टरफल इथं कशी काय आली? तर लगेच नानी विचारतात, "एकादशीच्या दिवशी माझं घर विटाळलंस तू?" असं म्हणत बोलायला चालू करतात आणि वर तोंड करून विचारतेस, की "हे यात कशी आली सालं म्हणून?" तर इकडे नाईकबाई म्हणत असतात, "नाही मला खरंच माहिती नाही इथे अंड्याची टरफलं कशी आली ते. शपथ घेऊन सांगते मी." असं नाईकबाई म्हणत असतात. तर हा हेमंत लगेच म्हणतो, "नानी, अगं तिला कसं माहिती असणार? तर ती शेजारची पाटलीणबाई ना, ती आली होती. तिने टाकली असणार डस्टबिनमध्ये येऊन. तिला जाऊन विचारतो हां मी." असं म्हणत हेमंत ना मुद्दामून जायला निघतो. समजते कोण स्वतःला असं म्हणत हेमंत बाहेर येत असतो. तर नाईकबाई तिच्या पाठीमागून येऊन म्हणतात, "अहो थांबा, कुठे चाललाय तुम्ही? त्या कुठे आपल्या घरात येऊन अंड्याची टरफलं टाकणार आहेत?" तर हेमंत म्हणतो, "नाही टाकणार आहे ना." "अगं मग खोटारडे, तुझ्याशिवाय जातंय कोण त्या स्वयंपाकघरात? सांग ना." तर इकडे ना नाईकबाई मनातल्या मनात म्हणतात, बजावलं होतं समीरला, की आज एकादशी आहे, अंडी खाऊ नकोस. पण नाही, ऐकलं नाही त्याने. आजच्या दिवशी तरी अंडं खाऊ नको असं सांगितलं होतं त्याला, पण त्या काहीच बोलत नाहीत. तर आता का तोंड बंद झालंय? शिवलं का तुझं तोंड कोणी? बोल ना बोल, असं हेमंत म्हणतो. तर नाईकबाई म्हणतात, "अहो, मी खरंच नाही खाल्ली आहेत अंडी." तर नानी म्हणतात, "आपण खायचं अंडं आणि दुसऱ्याचं तोंड नाव सांगायचं. मी सांगते बंड्या तुला, या मांजरीनेच खाल्ली आहेत अंडी." तर नाईकबाई म्हणतात, "नानी, मी खरंच सांगतेय, मी नाही खाल्लीत अंडी." अगदी गयावया करून बोलतायत त्या नाईकबाई, पण त्या नानींवर काडीचा फरक पडत नाहीये. नानी पुढे काय म्हणतात बघा प्रेक्षकांनो, "खोटं बोलतेस तू," असं म्हणत बोलायला चालू करतात आणि म्हणतात, "मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुझ्या माहेरी तू अंडी खात होतीस ते." तर आता नाईकबाई म्हणतात, "हो, पण मी इथे आल्यापासून नॉन-व्हेज नाही खात, कधीच नाही खाल्लंय." तर नाईकबाईंना परत ओरडून ही नानी म्हणतात, "खोटं बोलतेस तू, एकदा सांगितलं ना तुला, ऐकूनच घेत नाहीत. अभक्ष्य-भक्षणाच्या सवयी अशा जात नसतात. तुला माहेरच्या अतिशय वाईट सवयी आहेत. तुझ्या माहेरच्यांनी तुझं नाव टाकलं, पण तुझ्या सवयी काही बदललेल्या नाहीयेत." असं म्हणत नानी बोलतात आणि म्हणतात, "तू मांसाहार करणारच. दिवस नको, वार नको, सण नको, काही नको. समोर काय येईल आपलं ते हादडायचं. बास." अशा शब्दात त्या नानी म्हणतात. तर नाईकबाईंचं अजून चाललंय, "मी खरंच सांगते नानी." पण नानी ऐकतात कुठलं? त्या म्हणतात, "एक शब्द बोलू नकोस. घर बाटवलंयस तू माझं." आता बघा प्रेक्षकांना पुढे हा हेमंतला काय सांगतात, "बंड्या जा गोमूत्र घेऊन ये. आधी हिला पाज आणि मग अख्ख्या घरभर शिंपड. जा." तर लगेच हा बंड्या म्हणजेच हेमंत निघतो आणि लगेच गोमूत्र आणायला जातो. तर "नानी, नानी" असं म्हणत ही नुसती नाईकबाई म्हणतायत. तर आता खरोखरचं गोमूत्र आणून दिलंय. "हे घे, पी." असं म्हणून सांगतो बरं का हेमंत. तर लगेच इकडे नाईकबाई म्हणत असतात, की "मी नाही खाल्ली आहेत अंडी." पण हा हेमंत ओरडतो आणि म्हणतो, "पी म्हणालोय ना तुला, हां? पी लवकर." तर प्रेक्षकांना आता नाईकबाई ते गोमूत्राची बाटली आपल्या हातामध्ये घेतायत बरं का आणि त्या बॉटलकडे बघतायत. तोपर्यंत त्यांचा फोन वाजतोय. आता या हेमंतला कुणी बरं फोन केला असेल बघूया पुढे आणि नेमकं काय घडतंय ते बघा. तर "नानी, अहो लाड मॅडमचा फोन आहे." तर नानी लगेच म्हणते, "अगं मग उचल ना फोन." "अरे मग." तर "हॅलो, हां, हां, बोला." तर "आत्ता? बरं ठीक आहे, लगेच येतो." "हो, हो, हो, हो." असा हा लगेच म्हणतो बंड्या आणि त्यांनी आता लगेच घरी बोलावलंय असं नानींना सांगतो. तर नानी म्हणतात, "अरे मग जा ना. अरे आणि हे बघ रिकाम्या हाताने जाऊ नकोस हां. जा. कामाची माणसं आहेत आपल्या." असं म्हणत हा बंड्या जातो बरं का. "अरे इथे कुठे चालला? छत्री घेऊन जा." असं पण सांगते आणि तेवढ्या त्या नाईकबाई पुढे जात असतात. तोपर्यंत "ए थांब, ए थांब, ए थांब." असं करत नानी येतायत बरं का आता आणि म्हणतात, "मांजरीसारखी दबक्या पावलांनी कुठे पळून चाललीस गं तू? हे पी आधी." तर नानींनी असं म्हटल्यानंतर नाईकबाई म्हणत असतात, "मी नाही खाल्ली आहेत अंडी." पण नानी ऐकत नाहीत. सारखं त्या म्हणतात, "घे, पी, पी लवकर." "नानी, नानी मी." तर "माझा तुझ्यावर विश्वास नाही. मी माझ्या हाताने तुला पाजणार आहे." असं म्हणत अक्षरशः ती गोमूत्राची बाटली तोंडाला लावत असतात बरं का. "पी, पी म्हणते ना, पी, पी." तोपर्यंत "नानी" असं म्हणत मनाची एंट्री झाली बरं का तिथे. ह्या दोघींचा चाललेला प्रताप बघून ना ती ओरडते एकदम आणि म्हणते, "काय, काय, काय करतेस तू नानी हे?" आणि मग ती बाटली घेते. "गोमूत्र? गोमूत्र कशाला पाजतेस आईला? तर तू मध्ये पडू नकोस हां चोंबडे." असं म्हणत नानी ओरडतात. तर लगेच म्हणा म्हणते, "पण मला सांगशील का आधी काय झालंय ते?" तर नानी सांगतात, "मांसाहार केलाय तिने." आणि मग त्याच्यानंतर नानी म्हणतात, "आज एकादशीच्या दिवशी अंडी खाल्ली आहेत अंडी." तर प्रेक्षकांनो इकडे म्हणा म्हणते, "शक्यच नाही." तर नानी लगेच म्हणते, "शक्यच नाही काय? आईची वकिली करतेस नाही का चोंबडे तू." तर प्रेक्षकांनो इकडे म्हणा म्हणते, "नानी तुझा लाडका नातू आहे ना?" पण तोपर्यंत नाईकबाई अडवतात तिला, "म्हणा थांब." तर लगेच म्हणा म्हणते, "आई थांब."
"अगं नानी, तुझ्या त्या लाडक्या नातवानेच ना तुझ्या वंशाच्या दिव्यानेच अंडी खाल्लेत. तुझ्या या नावडत्या सुनेने नाही खाल्लेली अंडी. तर त्याच्यावर माझे संस्कार आहेत. तो असं कधीच करणार नाही." असंही नानी म्हणते आणि आता सगळेजण समीरला खाली बोलवायला लागले. ते दादा, ए दादा, दादा. तर सगळे आता दादाच्या पाठीमागे गेलेत. समीर दादा, अरे ये ना लवकर खाली. तर समीर दादा खाली ये असंही मना हाक मारते. तर समीर म्हणतोय, काय ये कशाला आरडाओरडा करते ग? तर अरे तू ये ना आधी खाली असं मना म्हणते. आता समीर खाली आलाय बरं का. नाईकबाई म्हणत असतात, "मना राहू दे गं." तर काय आहे असं समीर विचारतो. तर मना म्हणते, "नाही काही झालं नाहीये. आपल्या नानी ना लाडक्या नानीला सांगत होते, की तुझ्या लाडक्या नातवाला रोज अंडी खायला लागतात. मसल बिल्ड करायचे असतात ना." "हो ना." तर नानीकडे असा बघतो बरं का समीर आणि म्हणतो, "हे बघ तू ना माझ्याबद्दल ना नानीला उगाच काहीतरी खोटं-खोटं सांगू नकोस हां. माझी नानी आहे ती. नानी ही एक नंबरची ना बावळट मुलगी आहे. जळते माझ्यावरती." असं म्हणत हा बोलायला चालू करतो आणि म्हणतो, "तू माझ्यावर प्रेम करतेस?" तर नानी म्हणते, "हो रे माझ्या सोन्या." तर समीर पुढे म्हणतो, "तू माझे लाड करतेस?" तर नानी म्हणते, की "हो रे माझ्या सोन्या." तर आता बघवत नाही हिला असा समीर म्हणतो बरं का पुढे. "म्हणून माझ्या विरुद्ध उगाच काहीतरी बोलत असते. काहीही आरोप करत असते." असा समीर म्हणतो. तर लगेच नाईकबाई म्हणतात, "समीर." पण नानी म्हणते लगेच, "मला शंका होतीच." आता बघा पुढे, "गुणाचा बघा ना आज माझा नातू तो." असं म्हणते बरं का नानी समीरला आणि म्हणते, "चापलूस आहे मिली एक नंबरची खोटं बोलण्यात." असं त्या दोघींना म्हणतात बरं का या नानी बघून. आणि आयुषीच्या पावलावर पाऊल ठेवून खोटं बोलते अगदी असं मनाला चिडून म्हणते आणि म्हणते, "आता सुद्धा तिला वाचवण्यासाठीच खोटं बोलली." तर लगेच ना समीर म्हणतो, "करेक्ट, करेक्ट नानी." असं म्हणत अगदी नानीची पापी वगैरे घेतो बरं का आणि विचारतो, "मी जाऊ का वर?" तर लगेच ना नानी म्हणतात, "हो जा वरती." म्हणजे या समीरने सुद्धा कसे हात वर केलेत ते बघा प्रेक्षकांनो. तर लगेच ना समीर वर गेल्यानंतर ही मना म्हणते, "आजी तसा नातू." तर नानी पुढे आहेत म्हणते, "काय? काय म्हणालीस तू?" तर मना काही बोलणार तेवढ्यात नाईकबाई म्हणतात, तू जा हातपाय धुवून घे, बाहेरून आली आहेस." म्हणजे मना वाद घालणार तर मनाला काही बोलू देत नाही. त्या तिला हातपाय धुवायला पाठवतात आणि नाईकबाई स्वतः जात असतात. तेवढ्यात नानी विचारते, की "तू कुठे चाललीस?" तर नाईकबाई म्हणतात, "मी जरा फराळाचं बघते." तर इकडे नानी म्हणतात, "ते नंतर कर तू सगळं. पण चुकीची शिक्षा झाल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही." असंही नानी सांगते बरं का. आणि म्हणते, "कान पकड आणि मोठ्याने म्हण, की चुकले मी. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही." असं कान पकड आणि मोठ्याने म्हण. तर नाईकबाई ना असं म्हणतात आणि डायरेक्ट नाही ते बोलायला जाणार तोपर्यंत ना इकडे मना आडवी येते परत आणि म्हणते, "अगं नानी, पण आईने चूक केलीच नाहीये. मी तेच सांगतेय तुला." तर ना, "ए चोंबडे," असं नानी म्हणते बरं का मनाला आणि म्हणते, "तू मध्ये-मध्ये बोललीस ना, तर तुला सुद्धा शिक्षा करेन हां मी." असं सांगते बरं का नानी. तर मना, "अगं जा ना तू, जा हात धुवून घे. खूप उशीर झालाय. आटप." असं म्हणत ना मनाला पाठवून दिलं या नाईकबाईंनी आणि मना तिकडनं चिडून रागानं निघून गेलेली आहे. तर आता मना निघून गेल्यानंतर प्रेक्षकांनो नाईकबाई कान धरतात आपले स्वतःचे आणि चूक झाली माझी, हात जोडतात आणि म्हणतात, "यापुढे अशी चूक नाही होणार." तर प्रेक्षकांनो या नाईकबाईंचं काय मॅटर आपल्याला कळत नाहीये. ते हळू-हळू समजेल आपल्याला. त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर एपिसोड्स आपल्याला व्यवस्थित बघावे लागतील आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. तर इकडे ना या लाडबाईंच्या घरी हा हेमंत पोहोचलाय आणि तो आंबे घेऊन गेलाय बरं का. तर ही आंबे लई आवडतात मला अशी ही लाडबाई म्हणते. तर हा हेमंत म्हणतोय म्हणूनच आणलेत. तर प्रेक्षकांनो पण याची काय गरज होती? असं ही लाडबाई विचारते. जरा लाडातच येते बरं का जास्ती. तर "नाही, नाही आमच्या नानीचे संस्कार" असं म्हणत हा हेमंत बोलतो. तर लगेच अगं बाई, आर-आय-पी" असं लगेच म्हणते बरं का लाडबाई. तर हेमंत सांगतो, "आहेत." तरी म्हणते, "आहेत होय. नानी म्हणजे माझी आई." तर लगेच ना, "आई म्हणजे मला वाटलं की तुमची आजी." तर हेमंत हसतो. तर म्हणतो, "नाही, नाही काय आहे त्याचं? माझी मुलं त्यांच्या म्हणजे माझ्या आईला नानी हाक मारतात आणि त्यामुळे काय आहे की असं हेमंत पुढे बोलणार. तोपर्यंत ते संस्कारांचं काय म्हटलं असं ही लाडबाई म्हणते. तर लगेच हेमंत म्हणतो, "कुणाच्या घरी असं पहिल्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये असं माझी नानी म्हणते. त्यात तुम्ही आमच्या म्हणजे आमच्या गावच्या गेस्ट आहात." असा हा हेमंत म्हणतो बरं का. आणि आता ती लाडबाई म्हणते, "म्हणजे दुसऱ्यांदा आम्हाला भेटायला येताना आम्हाला काही गिफ्ट आणणार नाही का?" तर लगेच ना हा हेमंत असा हसतो बरं का आणि प्रेक्षकांनो हे काहीतरी मॅटर वेगळंच दिसतं या लाडबाईंचं. कारण ती त्यांची पीए पण अशी जरा वेगळ्या
टोनिंगनं हसतीये, बोलतीये आणि हेमंतसुद्धा वेगळ्या टोनिंगनं बोलतोय. बघूया पुढे काय घडतंय ते. तर आता इकडे नाईकबाई आल्यात समीरच्या जवळ आणि त्या म्हणतात, "सांगितलं होतं ना तुला अंडी खाऊ नकोस म्हणून." तर समीर म्हणतो, "मी पण तुला सांगितलं होतं माझ्यासाठी प्रोटीन इंटेक किती महत्वाचा आहे, किती इम्पोर्टंट आहे ते." तर नाईकबाई म्हणतात, "दुसरा पर्याय दिला होता ना मी तुला, तरी ऐकलं नाहीस तू माझं. वर खोटं बोललास तू नानींशी. तुला ओरडा बसायला नको म्हणून खरं सांगितलं नाहीये मी नानींना." तर समीर म्हणतो, "हं, तू तिला खरं सांगितलं असतंस तरीसुद्धा तिचा तुझ्यावर विश्वास बसलाच नसता. सोड ना." असं म्हणत तो लोळत पडलेला असतो बरं का. तर लगेच नाईकबाई म्हणतात, "तेच करत आलीये मी आत्तापर्यंत. कधी मोठा होणार आहेस तू? लहान नाहीयेस तू आता. जबाबदारीने वाग जरा." असं बोलत असतात तोपर्यंत इकडे ना मना येते आणि म्हणते, "काहीही फायदा नाहीये. त्याला जे हवंय ना तो तेच करणार." असं म्हणते बरं का मना येऊन आणि चीटर असं म्हणते. तर समीर लगेच उठतो. "ए मला चीटर म्हणालीस तू?" असं म्हणत बोट दाखवतो. "मोठा भाऊ आहे मी तुझा बोट लक्षात आहे ना?" तर मनासुद्धा धावत येते आणि म्हणते, "हो ना, मग वाग ना मोठ्या भावासारखं." ह्या दोघांची भांडणं दाखवली आहेत. नाईकबाई म्हणतात, "नका ना भांडू" म्हणून. पण इकडे बघूया आता हेमंतचं अजून काय चाललंय ते. कारण इथे लाडबाई म्हणतात, "आमच्या घराच्या साफ-सफाईचे सुपरवायझर होता ना तुम्ही?" तर "हो, हो, मीच तो." असा हेमंत म्हणतो. तर "कमालच झाली" असं ना ही लाडबाई म्हणते. तर हा म्हणतो, "व्हॉट हॅपन्ड?" असं विचारतो बरं का. तर लगेच ना इंग्लिश बोलल्यावर लगेच लाडबाई असे केस-बीस उडवतात आणि त्याच्याकडे बघत म्हणतात, "नाही, नाही, अहो म्हणजे काय आहे ना, म्हणजे तुमच्याकडे बघून असं क्लास 1 ऑफिसर असे वाटताय." असंही लाडबाई म्हणते. तर हेमंत लगेच आपल्या केसावरनं हातबीत फिरवतो. "तुमची पर्सनॅलिटी बघितली का?" असंही लाडबाई म्हणते आणि "चांगले शिकलेले बी दिसताय तुम्ही." असं विचारते. आणि मग हे असं साफ-सफाईचं सुपरव्हिजन तर लगेच हेमंत म्हणतो, "नशिबाचे भोग हो, नशिबाचे भोग." असं म्हणत बोलायला चालू करतो. तर आता ती पिऊन पण येते आणि म्हणते, "हेमंतराव, आता काही काळजी करायची नाही. आता बघा, आता तुम्ही आमच्या मॅडमच्या छत्रछायेखाली आलायत." असं म्हणते बरं का आणि म्हणते, "अहो, आमच्या मॅडम म्हणजे परीस आहे, परीस." असं सांगतीये आणि म्हणतीये, "दगडाचंही सोनं करतात आमच्या मॅडम." तर ना लाडबाई असं खुदुकून हसते बरं का स्वतःच आणि इकडे ती पिऊन म्हणते, की तुमचंही करतील म्हणजे पीए म्हणते, की तुमचंही करतील ते परीचं असं म्हणून सांगत असते. तर इकडे कल्याणी म्हणजे आता त्या पीएचं नाव कल्याणी आहे एवढं लक्षात ठेवूया बरं का आपण. तर या लाडबाई म्हणतात, "कल्याणी, अगं काय आहे? अगं केवढं करशील करशील आमचं कौतुक. अगं बाई, काय खोटं बोलले का मी मॅडम?" असं लगेच ही कल्याणी म्हणते आणि म्हणते, "हेमंतराव, अंबाबाईची शपथ घेऊन सांगते बघा, तुम्ही फक्त बघतच राहा." तर आता ना ही लाडबाई पण असे केस-बीस असे मारते बरं का त्या हेमंतच्या तोंडावर जाताना आणि हेमंत जरा हसतोय बरं का स्वतःहून. लाडबाई विचारते आता बसत, की "घरात कोण-कोण असतं तुमच्या?" तर प्रेक्षकांनो आता पुढे बघा हेमंत ना त्या केसाच्या धुंदीतच आहे आधी आणि तो असा स्वतःशीच इकडे हसतोय. तरी लाडबाई हसतीये स्वतःशीच आणि म्हणते, "हेमंतराव, अहो हेमंतराव." तर मी म्हणजे मी विचारलं, "घरात कोण-कोण असतं तुमच्या?" तर हा हेमंत म्हणतो, "माझी बायको आणि 3 मुलं." म्हणजे 2 मुली आणि 1 मुलगा. तरी लाडबाई अशी चमकून बघते बरं का, "काय?" असं म्हणते. तर हा समीर ना इथे परत लोळतोय. तर नाईकबाई म्हणतात, "तू लोळतोयस काय? उठ आणि ना दुकानात जा आणि लक्ष दे तिथे." तर हा समीर म्हणतो, "अगं तिथे माणसं आहेत गं लक्ष द्यायला." तर नाईकबाई म्हणतात, "तरीही त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. आज सँडविचेस पाठवली होती शाळेत, चटणी लावायला विसरले होते ते. नशिबाने खलिद्यासाठी हिरवी चटणी घेऊन गेले होते, तर ती लावता आली मला." तर हा समीर म्हणतोय, "आई, अगं तू मॅनेज केलंयस ना, मग का कटकट करतीयेस?" तर नाईकबाई म्हणतात, "कटकट नाही करत आहे. अनुभवातून तू शहाणा व्हावास म्हणून सांगतीये. तुझं दुकान आहे ना, मग त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं. तिथे माणसं काय करतात हे कळायला हवं तुला. उठ आणि जा आधी दुकानात आणि लक्ष दे तिथे." तर हा समीर म्हणतो, "हो, ठेवतो, लक्ष ठेवतो." असं म्हणत लोळतच पडलाय बरं का प्रेक्षकांनो हा समीर. तर आता या लाडबाई माहिती काढतायत बघा कशी काढतायत ते. "तुमचा मोठा मुलगा याच शाळेत शिकतो का?" तर हेमंत हसतो आणि म्हणतो, "होता. शिकत होता. आता लग्न झालंय त्याचं." तरी लाडबाई म्हणते, "अगो बाई!" तर आता हेमंत पुढे सांगतो, की त्याच्यापेक्षा मोठी मुलगी सुद्धा आहे. तिचंही लग्न झालेलं आहे आणि तिलाही 5 वर्षाची छोटी मुलगी आहे, माझी नात असं म्हणत हेमंत सांगतो बरं का. तर तुमची छोटी मुलगी काय करते असंही कल्याणी विचारते बरं का. आणि हेमंत सांगतो, "ती कॉलेजमध्ये आहे. अजून 1-2 वर्षांनी तिचं शिक्षण पूर्ण झालं, की तिचंही लग्न करून टाकणार आहे आम्ही." तर कल्याणी "वाह, वाह!" असं म्हणते बरं का. आणि लगेच ही लाडबाई म्हणते, "हेमंतराव, तुम्हाला एवढी मोठी मुलं आहेत? बाई, तुमच्याकडे बघून वाटतच नाही बरं का." असं लगेच कौतुक करते. तर हेमंत परत डोक्यावरनं हात फिरवतो बरं का आपलं. तर "काय म्हटलात मुलगा काय करतो तुमचा?" तर हेमंत सांगतो, "हां, तो ना बिझनेस आहे त्याचा." तर "होय का?" असं कल्याणी म्हणते. हेमंत पुढे म्हणतो, की "आत्ताच सुरू झालाय."
आत्ता सुरू झालाय म्हणजे त्याचा इन्कम काय धरण्यात नाही, बरोबर ना? आहे ना? पण हेमंतराव, तुमच्या एकट्याच्या कमाईवर कसं चालवता हो तुम्ही घर? तर हेमंत म्हणतो, तशी बायको शिक्षिका आहे. भाजीपाल्याचं ती सगळं बघते. मी डबल ड्युटी करतो. तर किती मेहनत करता हो तुम्ही हेमंतराव? असं लाडबाई बोलतात आणि जर आता प्रेक्षकांनो पुढे बघा काय घडतंय ते. तर इथे काय मना म्हणत असते, "तुझं लेक्चर ऐकायला नको म्हणून बोलतोय तो हा. चीटर आहे," असं परत एकदा म्हणते. "तर तू परत मला चीटर म्हणालीस," असं म्हणत ना हा केस-बीस धरायला येतो. समीर तिचे मारामारी करायला येतो, भांडण करायला येतो. तर नाईकबाई म्हणतात, "अरे, अरे गप्प बसा, भांडू नका तुम्ही. समीर गप्प बसा," असं म्हणत ओरडते बरं का. मनाला सांगते, "तू जा अभ्यासाला जा." तर नुसतं मनाला पिटाळते बरं का अभ्यासाला जा म्हणून काही गोष्टीत. तर आता तू दुकानात जा, लोळत बसू नकोस. आता समीर म्हणतो जातो असं म्हणत लोळायला जात असतो परत. तर इकडे नाईकबाई म्हणतात, "लोळत बसू नकोस, दुकानावर जा." आणि नाईकबाई जाता-जाता परत येतात आणि म्हणतात, "आणि जयंतीला आणायला जाणार आहेस ना? तू येणार आहे आज?" तर समीर म्हणतो, "आज नाही जाणार आहे मी, मला जरा बरं वाटत नाहीये." तर लगेच प्रेक्षकांनो नाईकबाईंना समीरचा इथे हात धरतात आणि म्हणतात, "काही होत नाहीये तुला. तू आज जयंतीला जा आणि घेऊन ये. तर तुला मी आनंदात बघवतच नाही का?" असा हा समीर म्हणतो. तर नाईकबाई म्हणतात, "जयंतीला आज घेऊन ये." नाईकबाईंचा मुलांवर तोरा दिसतोय, पण तो केवढापुरता आणि किती ऐकतात ते कळेलच येणाऱ्या भागांमध्ये. तर प्रेक्षकांनो इकडे ना ही कल्याणी काहीतरी विचारतीये परत हेमंतला आणि ती म्हणतीये, की "तुमच्या मिसेसचं नाव काय?" असं विचारते आणि "कोणत्या शाळेत शिकवतात त्या?" तर शारदा म्हणजे या समोरच्या शाळेतच शिकवते. तर प्रेक्षकांनो आता ती कल्याणी म्हणते, "अच्छा म्हणजे नाईकबाई." तर प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर तो हेमंत विचारतो, "तुम्हाला कसं माहीत?" तर कल्याणी म्हणते, "अहो असं काय करतात? तुमच्या मिसेसचं किती नाव आहे गावामध्ये." हेमंतचा चेहरा पडतो आणि तो पडलेला चेहरा बघून इकडे कल्याणीला हसायला येतंय. तर हेमंत पुढे म्हणतो, की "हां, म्हणजे काय तशी ती प्रायमरीची शिक्षिका आहे, पण म्हणजे म्हणजे अडखळत बोलतो बरं का. लोकं उगाचच गावातली ना डोक्यावर चढवतात." असं सगळं हेमंत बोलतो बरं का आणि कल्याणीच्या मनात काहीतरी चालू आहे आणि तिला आठवतंय, की कसं तिच्या गाडीचा चिखल गाडीतनं जात असताना उडला होता तो. तर ते 2 क्षणासाठी आठवतंय तिला. तर इकडे मना ना नाईकबाईंना काहीतरी म्हणतीये, "का सगळं सहन करतेस तू आणि का त्या चीटरला पाठीशी घालतेस तू? तू न केलेल्या गोष्टीची शिक्षा का भोगतेस गं तू?" असं सगळं मना विचारते बरं का. आणि दादाने अंडी खाल्ली आहे तर सांगून टाकायचं ना नानीला. तर नाईकबाई म्हणतात, "अगं नानीचा खूप विश्वास आहे समीरवर आणि त्यांचा जीव पण आहे. आपल्याच माणसाने जर फसवलं ना तर ते जास्त त्रास होतो गं मना." तर लगेच ना, "बघ, बघ परत तू नानीची बाजू घेतेस तू आई," असं म्हणत मना बोलायला चालू करते. नाईकबाई म्हणतात, "अगं तसं नाहीये. मी जरी खरं सांगितलं असतं ना, तरी काही समीरने अंडी खाल्ली आहेत म्हणून त्यांनी माझाच उद्धार केला असता अगं. त्यापेक्षा ना मी हात जोडले, माफी मागितली आणि विषय संपवून टाकला." तर हा समीर प्रेक्षकांना ना व्हिडिओ कॉलवर कुणाशी तरी बोलतोय आणि तो म्हणतोय, "हल्ली तू मला जास्तच इग्नोर बोलतेस. हे असंच चालू राहिलं तर बघ मग." तर ती मुलगी म्हणत असते, "नाही रे, तुझ्या बायकोला आवडणार नाही." तर समीर सांगतो, "ती आत्ता माहेरी गेले त्यामुळे आत्ता मी रिलॅक्स्ड आहे." असं म्हणेपर्यंत "बेबी आय एम बॅक" असं म्हणत त्याची बायको आलेली आहे. आता बघा हे काहीतरी नवीनच मॉडेल दिसतंय. आता बघूया ते काय काय आणि कसं आहे ते. हा समीर उलटा आहे त्यामुळे त्याला ती उलटी दिसते आधी आणि आता ती आपल्या हातामध्ये मोबाईलचं स्टँड घेऊन वगैरे एंट्री घेतलेली आहे. तर प्रेक्षकांनो इकडे म्हणा अजून एकदा म्हणते आईला, की "आई मी तुला एक विचारू का गं? तर तू कधीपासून परवानगी घ्यायला लागलीस?" तर असं आई म्हणते म्हणजे नाईकबाई म्हणतात. तर मना विचारते, "नानी, बाबा सतत तुझा राग-राग करत असतात. दादा आणि जयंती तुझ्यावर दादागिरी करतात. रजनी काकू मोठी आहे म्हणून सुद्धा सतत तुझा गैरफायदा घेत असते. तुला या सगळ्याचं वाईट नाही का वाटत?" असं विचारते. तर नाईकबाई म्हणतात, "वाटतं गं म्हणा, पण आता सवय झाली आहे मला या सगळ्याची." आणि म्हणा, "अगं एखाद्या माणसाला ना आपण आपलं म्हटलं ना, की त्याच्या गुणदोषांसकट आपलं म्हणावं, पाठीमागे कटकट करू नये." असं नाईकबाई म्हणतात. तर प्रेक्षकांनो, हाय फ्रेंड्स! माय फॅनी पॅक बघा, मी माझ्या इन-लॉजच्या हाऊसमध्ये आली आहे. सी माझा बेबी पांडा एकदम क्यूट क्यूट ना. तर हा समीर म्हणतो, "एक-एक मिनिट माझी एवढी बॉडी अजून बनली आहे का? बनली की मी दाखवतो ना. आता नको ना, डोंट वरी. तर तू आधी फॅनी पॅक्सना हाय बोल." तर हाय. ओके आता बाकी सगळं नंतर हां. चलो बाय. तर लगेच ना हाय, हार्ट कर असं. तर हार्ट असं काहीतरी दोघांचं चाललंय. तर हा समीर म्हणतो, "हेह! शैतान का नाम लिया शैतान हाजीर." असं तो म्हणतो. "तर तू मला काही बोललास का बेबी पांडा?" असं म्हणत ती एकदम विचारते बरं का जयंती. तर हा समीरना तिला जवळ घेतो बरं का आणि म्हणतो, "आय रिअली मिस्ड यू."
तर "आय मिस यू टू" असं म्हणते आणि मारते बरं का गालावर आणि म्हणते, "जर तू मला एवढंच मिस करत होतास, मग तू मला पॉप्सिकलकडे न्यायला का नाही आलास?" तर हा समीर म्हणतो, "अगं काय आहे ना, मला ते जरा ना बरं वाटत नव्हतं गं. पण तुला काय? तू तर पप्पांकडे गेली होतीस. तुला कुठे माझी आठवण येत होती? जाऊ दे आता. तू जा परत पप्पांकडे." तर "अये सोना बेबी, माझं असं नाहीये रे. लिसन ना. काय झालंय? मला सांग ना." तर इकडे समीर म्हणतो, "काय नाही." तर लगेच जयंती मारते बरं का जोरात आणि म्हणते, "सांग ना काय झालंय ते?" तर काही नाही, ॲसिडिटी झाली होती असा समीर म्हणतो बरं का. तर प्रेक्षकांनो इकडे ते आई ते शिंगाड्याचं पीठ भिजवायला असं इथे ना मदत म्हणत मना बोलत असते. तर इकडे आणि तिला दिसतं की नाईकबाई पनीर चिरतायत. तर "आई तू हे पनीरचं काय करतीयेस?" असं विचारते. तर "अगं पनीर भुर्जी करतीये. जयंतीला दुधीची भाजी आवडत नाही." तर मना म्हणते, "अगं पण उपवासाची बटाट्याची भाजी आहे, ती सगळ्यांनी खाल्ली असती. तर ती पण नाही आवडत तिला," असं नाईकबाई म्हणतात. "आणि दुसऱ्याच्या घरची पोर आपल्या घरी आबाळ नको व्हायला तिची. तर तू ना तिचे फार लाड करतीस अगं," असंही मना म्हणते. तर प्रेक्षकांनो इकडे जयंती म्हणते, "मला भूक लागलीये. मेनूमध्ये काय आहे?" तर समीर म्हणतो, "ॲक्चुअली मला पण नाही माहिती काय आहे ते. तू जा ना, बघून ये ना. मला पण सांग काय बनवलंय ते." तर जयंती त्याला ढकलते. "जाते मी," असं म्हणत निघते बरं का. "मील, व्हॉट्स फॉर द लंच?" असं म्हणत ओरडत आली बरं का ही जयंती. "मील, मील" असं म्हणते. "आय एम बॅक." तर जयंती आल्यानंतर आता नाईकबाई म्हणतात, "वाह! तर आज मेन्यू काय आहे?" असंही विचारते बरं का. तरी मना ओरडते तिला आणि म्हणते, "ए मेन्यू काय आहे? काय मेन्यू काय आहे? हॉटेलमध्ये आली आहेस का तू?" तर "मग काय विचारायचं?" तर मना सांगते, "जेवायला काय आहे असं विचार ना." तर "मग मी तेच विचारलं ना," असं म्हणत इकडे चालू झालंय. तर प्रेक्षकांनो मना असं इरिटेट झाल्यासारखं तोंड करते. तर नाईकबाई म्हणतात, "हो, आज जेवायला ना तुझ्या आवडीची दुधीची भाजी आहे," असं म्हणतात बरं का. तर लगेच ना प्रेक्षकांना "इयू, आय आय-डी-एल दुधीची भाजी." तर इकडची दूध हिची असं नाईकबाई म्हणतात आणि मग पुढे म्हणतात, "दॅट इज दॅट." तर आता नाईकबाई विचारतात, "आय-डी-एल म्हणजे काय?" तर ही जयंती सांगते, आय डोंट लाइक दुधीची भाजी. तुम्हाला माहिती आहे ना मेल?" तर "हो माहिती आहे, म्हणूनच मी तुझ्यासाठी पनीर भुर्जी केली आहे." तर जयंती खुश होते आणि म्हणते, "वाह! पनीर भुर्जी. थँक यू. लव्ह यू, लव्ह यू. थँक यू मिल, थँक यू मिल." तर प्रेक्षकांना आता ही मना येते धावत आणि म्हणते, "ए मिल काय मिल? काय चाललंय तुझं? माझी आई आहे, आई म्हण तिला." तर प्रेक्षकांनो माय गॉड! हे बघ, माझी आई तिकडे घरी आहे आणि ही सासू आहे माझी, असं ही जयंती सांगते आणि म्हणते, "त्यांना काय बोलतात? मदर इन लॉ. त्यामुळे ती माझी काय झाली? शॉर्ट फॉर्म काय झाला? मिल. म्हणून मी यांना मिलच बोलणार," असं ही जयंती सांगते बरं का. आणि त्याचं काय यांना त्यांना काही प्रॉब्लेम नाही, तर तुला काय प्रॉब्लेम आहे? असं मनाला विचारते. तर मना बोलायला जाणार. आता हिच्याशी पण काहीतरी बोलायला जाणार. तोपर्यंत नाईकबाई म्हणतात, "मना, मना अगं नको, एवढ्याशा छोटेवरून एवढ्याशा कसल्या वाद घालताय? तू बाहेरून आली आहेस तर जा हातपाय धुवून घे, जेवण तयार आहे," असं म्हणत जयंतीला पिटाळून लावतात. जयंती सुद्धा अगदी कंबर हलवत, ठुमकत-ठुमकत ओके म्हणत तिकडनं निघून जाते. हे पात्रच दिसतंय बरं का. तर प्रेक्षकांनो, नाईकबाई आता मनाला म्हणतात, की "गरम-गरम जेवण आहे, तर आता तू पण जेवायला बस." तर मना चिडून म्हणते, "मला आता भूक नाहीये, मी नंतर जेवेन." तर नाईकबाई मनाला सांगतात, "मग एक काम कर, तू एक पटकन ना नानीला ना हे ताट नेऊन दे." तर आता मना की नाही बघत उभी राहिली बरं का नुसती आईकडे. आता मना काय म्हणते बघा, "आई, तर कधी-कधी ना मला असं वाटतं, की मी तुझी मुलगी नाही तर सून आहे." असं म्हटल्यानंतर नाईकबाई बघत राहतात. तर मना पुढे म्हणते, "कारण तू मला ना कधी मुलीसारखी वागवतच नाहीस ना." असं म्हणते बरं का ही मना डायरेक्ट आणि बिचाऱ्या नाईकबाई अशा की नाही एकदम शॉक लागल्यासारख्या बघतायत. नेमकं काय झालं असेल? बघूया आपण उद्याच्या भागात कळणारच आहे. पण उद्याच्या भागात अजून हा हेमंत काय म्हणतोय, "माझ्या आईच्या घरात राहून माझ्याच आईचं खाणं काढतेस तू? तर काका आमच्या बाईंना ओरडू नका," अशी ती मुलं सांगतात. तर हेमंत म्हणतो, "आता हे पण बोलायला लागले, तर आता तुझ्या मुलांना जमिनीवरच बसवेन." तर पावसाचे दिवस आहेत, फरशी गार आहे. तर आता हेमंत म्हणतो, "ती मुलं बसतील, पण तू उभी राहशील." हे नेमकं काय प्रकार आहे? नाईकबाई घरामध्ये सगळं ऐकून का घेतायत आणि अजून कोण-कोण नमुने आपल्याला बघायला मिळणार आहेत ते कळेलच. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. 2च दिवस झालेत सीरियल चालू होऊन. अजून काहीतरी इंटरेस्टिंग आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. त्यामुळे बघत राहा आमच्या लाडक्या नाईकबाई आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.